मोहगांव स्थित झिलपी तालाब क्षेत्र में श्री सिद्धिविनायक फाउंडेशन और श्री सिद्धिविनायक गौरक्षण धाम के अध्यक्ष संदीप जोशी के नेतृत्व में श्री सिद्धिविनायक गौरक्षण धाम का निर्माण किया जा रहा है, जिसका भूमि पूजन पूर्व खासदार अजय संचेती के शुभ हस्ते किया गया। तो आइए देखते हैं महाराष्ट्र लाइव एनालिसिस की झिलपी मोहगांव से यह खास रिपोर्ट। सरपंच श्री प्रमोदजी डाकले यांचं स्वागत संस्थेचे सचिव योगेशजी पालीवाल करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सिद्धिविनायक गोशाळा धामचे अध्यक्ष श्री संदीपजी जोशी यांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी प्रस्तावना या ठिकाणी उपस्थित नेहमीच आमच्या पाठीशी राहणारे आदरणीय अजय भाऊ संचेती या ज्या ठिकाणी ही वास्तू तयार होणार आहे त्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच प्रमोद डाकलेजी, माझे सहकारी गुरदीपजी कपूर, योगेशजी पालीवाल, आशिषजी विजयवर्गीय, अनिरुद्ध भगत, योगेश जोशी या ठिकाणी उपस्थित सर्व इतर वर्धेवरून आलेले हरिभाऊ वजूरकर, जे काही कोणी करू शकत असेल, ज्या पद्धतीने सेवा करू शकत असेल किंवा हा उपक्रम अतिशय चांगला आहे, हा चांगला चालला पाहिजे, हा वाढला पाहिजे आणि याची व्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे असाही विचार अनेक लोकांनी केला तर तो अनेकांपर्यंत पोहोचेल असा माझा पूर्ण विश्वास आहे। मी या उपक्रमाला संदीप आणि त्याच्या टीमला फार फार अभिनंदन देतो आणि मला विश्वास आहे संदीपने आजपर्यंत जे काम केलं, माझा त्याच्या दुसऱ्या पिढीचा परिचय आहे। त्याचे वडील आणि माझे आजोबा यांनी सोबत एका काळात काम केलेलं आहे। स्वर्गीय दिवाकररावजी आणि माझे आजोबा किशनलालजी संचेती यांनी सोबत कार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याला लहानपणापासून ओळखतो। कोणतंही काम हातात घेतल्यावर ते चांगल्या पद्धतीने करायचं आणि चालू केलेलं काम कधीच बंद नाही होऊ द्यायचं, हा त्याचा मूळ स्वभाव आणि पिंड आहे। मला पूर्ण विश्वास आहे की हा प्रकल्प जो आहे, ज्या पद्धतीने आपण विचार केला गोमाताच्या रक्षणेकरता, तो निश्चित रूपाने चालेल। एवढंच बोलून मी तुमचं अभिनंदन करतो। धन्यवाद। आजपर्यंत 24 लाख लोकांनी भोजन केलेले आहे। विशिष्ट समाजाला गाईच्या मांसापेक्षा गाईच्या बछड्यांचं मांस खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे। गाईंच्या बछड्याचं मांस हे गाईच्या मांसाच्या डबल राहायला लागलं। मग सहज मनात विचार आला की तुम्हाला आणि मला
लहानपणी शाळेमध्ये शिकवलं होतं, गाय आमची माता आहे. पण आपण हिंदू, आपण खरंच किती लक्ष देतो गायीकडे? हिंदू म्हणून आपण बघतो का? गाय माता म्हणून आपण बघतो का? तिच्याकडे तिची देखरेख करतो का? तर आपण सुद्धा करत नाही. त्यांनी सांगितलं की 8 गाड्या भैया मिली है, 100 गाड्या निश्चित गई होती. मग त्यांनी गोरक्षणला प्रयत्न केले. तर आजकाल आता नागपूरचे सुद्धा गोरक्षण, त्यांची सुद्धा कपॅसिटी संपत आलेली आहे. कारण प्रत्येक गोरक्षणला 700, कुठे 1000, कुठे 1500. एक अशा पद्धतीचं आतमध्ये गाय आणि डब्बा, हे मनालीला की चंदीगडला कोणाच्या तरी दुकानात एकाने बघितलं आणि त्याचा फोटो काढून मला पाठवला. त्यांचं म्हणणं असं आहे की दुकानाच्या काउंटरवरती हे जर असलं तर एक घास गाईसाठी, तुमच्या माझ्या जेवणातला एक घास आपण गाईसाठी काढू